शाळेमध्ये बसून तुम्हाला सांगतो लाईव्ह पाहताय. पाहुणे रावळे इथं राहत नाही, कदाचित मुंबई पुण्याला असेल, त्यांना पालकांनी लिंक पाठवून दिल्यात. मुंबई पुण्यामधून हा चंपावती महोत्सव पाहायला जातोय. म्हणजे अवघ्या महाराष्ट्रामध्ये जरी आपण म्हटलं तर चंपावती महोत्सव पोहोचलाय. आणि याचं कारण आम्हाला जरी तुम्ही रसिकोत्पन्न करत असतात तरी आम्ही उद्या असलो तरी आम्हाला राजश्री देणारे सन्माननीय आणि दादा जगताप आहेत. आम्ही काटकसर करतो तिथे हा माणूस तुम्हाला सांगतो जास्त खर्च करतो. आम्ही म्हणतो 200 रुपयाच्या बुकेमध्ये आपण दादा भागवू, दादा तिथे 1000 रुपयाचा बुके मागवतात. म्हणजे ही दादांमध्ये असलेली एक दानत आहे. आणि दादा तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्या या रंगभूमीवर कधीच आभार व्यक्त करणार नाही, कारण आभार व्यक्त केल्याने ऋण संपले जातात. आम्हाला कायम तुम्हाला सांगतो आम्हाला तुमच्या ऋणात राहायचंय. आम्ही कुठल्या चंपावती महोत्सव तुमचा सत्कार करत नाही, कारण चंपावती महोत्सव हा तुमचा आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की सत्कार करून ती एक औपचारिकता पूर्ण करण्यात अर्थ नाही. बाकी सगळी माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे. जास्त भाषण होणार नाही. दादा म्हणल्याच्या नंतर दादाच बोलतात. आता या ठिकाणी मी थांबतो आणि पुढे जे आहे सूत्रसंचालकांना माहिती देईल. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आदरणीय जिल्हा प्रमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय आणि जगताप यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. आज चंपावती महोत्सवाच्या निमित्तानं आयोजक म्हणून या ठिकाणी मी मान्यवरांना यांच्या धन्यवाद मानण्यासाठी उभा आहे. कारण की दादा असल्यावर दादा एकटेच बोलत असतात, पण एक आयोजक आहे म्हणून फक्त आल्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. म्हणून आज अनेक वर्षापासूनची 2-3 वर्षापासून दादाला घेऊन या प्रतीक सर आणि त्यांची सर्व टीम असते, त्यांची जोडके सर असतील, आकाश असतील, हे जी टीम आहे आमची सगळी काम करणारी, ही सगळी दादाला एकदा तरी घेऊन या. पण मी त्यांना म्हणलं की मी गेल्या वेळेस दादाला बोललो होतो, पण दादा त्यावेळेस दवाखान्यामध्ये होते, ऍडमिट होते, त्यामुळं येऊ शकले नाही. पण यावेळेस मी दादांना 8 दिवसापूर्वीच भेटलो. म्हणलं असा कार्यक्रम आहे आणि शिंदे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम खुला आहे, आपल्याला यायला जमल का? तर दादा म्हणले मी राजकीय स्टेजवर जात नाही. मी म्हणलं हा राजकीय स्टेज आमचं नाहीये, फक्त आमचे जे लेकरं बाळं या ठिकाणी येत आहेत, जे डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी कलाकार